नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आषाढ विशेष साबुदाणा वडे बनवणार आहे. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आता आषाढी एकादशीसुद्धा येते आहे, तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कधीकधी साबुदाणा वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा ते चिकट होतात. तर त्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वडे बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा मी 4 ते 5 तास अगदी व्यवस्थित भिजवून घेतला आहे. साबुदाणा भिजवत असताना पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी प्रमाणातच टाका. त्याचबरोबर बटाटा उकडवत असताना तो सुद्धा अगदी प्रमाणातच उकडवायचा आहे. तो जास्त प्रमाणात शिजला गेला तर आपले वडे चिकट होतात. वडे बनवण्यासाठी इथे मी परातीमध्ये साबुदाणा घेतला आहे आणि त्यामध्ये आपण जो उकडलेला बटाटा होता तो स्मॅश करून घ्यायचा आहे, बारीक करून घेतला आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा मिक्स केला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे आपले वडे अगदी व्यवस्थित घट्ट बनतात. आता हे सर्व अगदी व्यवस्थित आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे. त्याचा गोळा अगदी व्यवस्थित केला आहे आणि इथे अशा प्रकारे वडे बनवायचे आहेत. वडे बनवत असताना ते जास्त जाडसर बनवायचे नाहीत. अशा प्रकारे पातळ बनवायचे, त्यामुळे ते आतूनसुद्धा अगदी व्यवस्थित फ्राय होतात, अगदी व्यवस्थित तळले जातात. बघू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व वडे बनवून घेतले आहेत. आता इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वडे केल्यानंतर अगदी कुरकुरीत आणि आतूनसुद्धा अगदी क्रिस्पी असे हे वडे बनतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीनिमित्त ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.